जसं जसं मागणी येईल त्या पद्धतीने हिंदुत्ववादी विचार रुजवण्यासाठी, अजून भक्कम करण्यासाठी आणि जिथे जिथे लँड जिहाद आणि लव जिहाद आणि गौहत्या वाढत चालले असतील तिथे तिथे अशा पद्धतीचे हिंदू समाजाला जागवण्यासाठी अशा पद्धतीचे सभा निश्चित पद्धतीने होती। सोलापुरात आज तुम्ही पाहणी केलेली आहे, सोलापुरात तुम्ही पाहणी केलेली आहे, त्या संदर्भात पुढे काय केलं जाणार आहे? आयुक्तांना कारवाई आता पाहायला केल्यानंतर सरळ सरळ दिसत आहे की कोर्टाचे जे काय आदेश आहे ते पाळले जात नाहीत। संबंधित अधिकाऱ्याला सरकारच्या वतीने जाब विचारण्याचं काम आमचं सरकार निश्चित पद्धतीने करेल। काही अज्ञातांनी गालबोट लावण्याचा देखील प्रकार केला, काही दगडफेक झाली। अशा चिरीमिरी लोकांना आम्ही ओळखत नाही, बघत नाहीत। त्यांना हिंमत असेल तर स्टेजवर येऊन बोंबाबोंब करायची, आम्ही काय त्यांची दखल घेत नाही। पण आयोजकांवर कारवाई होऊ शकते या संदर्भात? कशाबद्दल कारवाई? दुकानांवरती हिंदुत्वादी विचारचं सरकार आहे, काही होणार नाही। तुम्ही जे म्हणाला की फोन करा, ते सगळ्यांना सुखरूप सोडण्याची जबाबदारी असेल, ते शब्द पाळला जाईल। ऑन रेकॉर्ड बोललेलो आहे, नाही केलं तर मग नाव बदलून टाका। साहेब, सोलापुरात आलात म्हणून सोलापुरातला एक व्यक्ती सातत्यानं तुमच्यावरती टीका करतोय, शरद कोळी असं नाव आहे शिवसेनेचं उपनेता। काय विषय? काय प्रश्न अजून?